हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत माझ्या स्वप्नातला भारत वर्णनात्मक निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही ज्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपल्या पंतप्रधानांनी एक अभिनव घोषणा केली, ती म्हणजे 100 स्मार्ट शहरे निर्माण करायची। तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट। ती गोष्ट ऐकली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला। माझ्या डोळ्यांसमोर माझ्या देशातली शहरे तरळू लागली, चकाचक सुंदर, आजच्या युरोप अमेरिकेतील शहरांपेक्षाही अधिक सुंदर। माझ्या मनात विचार आला की फक्त 100 शहरेच कशाला, अखंड देश स्मार्ट करायचा। माझा भारत स्मार्ट भारत। माझ्या डोक्यात कल्पनांची गर्दी जमली। मी उठलो आणि संगणकावर गुगल अर्थ हे संकेतस्थळ सुरू केले। मग भारताच्या स्थानावर क्लिक केले आणि काय आश्चर्य, माझ्या स्वप्नातल्या भारतातील अनेक दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर साकारू लागली। पहा, माझ्या स्वप्नातल्या भारतातली एकही खेडे निस्तेज दिनवाने दिसत नाही। प्रत्येक घर सुंदर आणि संपन्न आहे। प्रत्येक घराला वृक्षवेलींनी प्रसन्न बनलेले असे मोठे आवार आहे। माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती ही आरोग्य संपन्न, उत्साही व आनंदी दिसत आहे। प्रत्येक घरामध्ये गाडी आहे। प्रत्येक घराला वीज पुरवठा आणि पाणी सुद्धा 24 तास चालू असते। प्रत्येक घरामध्ये गोबर गॅस तंत्रानं बसवून 24 तास इंधन वायूचा मोफत पुरवठा चालू केलेला आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये दूरध्वनी आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्टफोन देखील आहे। प्रत्येक ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेने आपल्या क्षेत्रामध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला इंटरनेट सेवा मोफत मिळत आहे। माझ्या स्वप्नातील भारतामध्ये खड्डेविरहित स्वच्छ रस्त्यांचे जाळे आहे। रस्त्यांच्या कडा देखील इतक्या आखीव आहेत की पट्टीत घेऊन आखल्यासारख्या वाटतात। रस्त्याची कडा संपली की हिरवळ सुरू होते, अशी हिरवळ की तिच्यावरून पायी चालत जाण्याचा मोह व्हावा। माझ्या या स्मार्ट भारतातील सर्व व्यवहार ऑनलाईन होतात। फळे, भाजीपाला, अन्नधान्य, अन्य वस्तू किंवा सेवा यांची खरेदी विक्री ऑनलाईन होते। स्वतः उद्योजक व शेतकरी या बाजारात उतरल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही। ग्राहकांना ही रास्त किमतीतही वस्तू मिळतात। सरकारी कार्यालयांमध्ये सर्व प्रकारची कामे आता ऑनलाईन पार पडतात। त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो, लाचखोरी बंद झाली आहे, कामे त्वरित होतात। लोकांचा विनाकारण वाया जाणारा पैसा आणि वेळ यांची बचत होऊ लागली आहे। त्यामुळे लोकांना स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळ आणि पैसा उपयोगात येतो। वाङ्मय, कला, क्रीडा यांना चांगले दिवस आले आहे। देशाची सांस्कृतिक भरभराट वेगाने होत आहे। माझ्या या स्मार्ट भारतातील वाहतूक व्यवस्था सर्वोत्तम आहे। अन्य कोणत्याही देशामध्ये माझ्या देशाप्रमाणे प्रगत आणि स्मार्ट वाहतूक सेवा नाही। माझ्या देशातील ही व्यवस्था स्वस्त, आरामदायी व जलद आहे। कोणालाही कुठूनही व कोठेही सहज व कमी वेळात त्वरेने जाता येते। बहुसंख्य लोक तिचा वापर करतात। वायुसंख्य व्यवहार हे ऑनलाईन होतात। बरेचसे लोक घर बसल्या सारे व्यवहार करतात। त्यामुळे वाहतुकीवर ताणच येत नाही। विनाकारण वाया जाणारा वेळ आता या स्मार्ट देशात वाचत आहे। वाचलेला वेळ लोक सत्कारणी लावताना दिसत आहेत। त्याची प्रगती होते। पर्यायाने देशाच्या प्रगतीमध्ये भर पडते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरीही तेथे तुम्हाला स्वच्छ, निर्मळ व प्रसन्न वातावरण आढळेल। कुठेही कचऱ्याचे ढिगारे, फुटलेली गटारे, चिखल, कुजलेले पदार्थ, उंदीर, घुशी वगैरे दिसणारच नाहीत। त्यामुळे माझ्या स्वप्नातल्या स्मार्ट भारतामध्ये सर्वत्र पवित्र मंगल दर्शन घडते। पाहणाऱ्यांचेही मन मंगलमय बनून जाते। या मंगल दर्शनासाठी जगभरातून पर्यटकांचा लोंढा सतत वाहत येतो, फक्त माझ्या देशाचे सौंदर्य पाहण्यासाठी। असा हा माझा स्वप्नातला भारत हा सुखी, समृद्ध आणि प्रबळ राष्ट्र असेल। तर मित्रांनो, आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।